आज समर्थ अर्बन बँकचा 1 वर्ष या ठिकाणी झाले। त्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही 1 वर्ष झाले म्हणून या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला। समर्थ अर्बन बँकचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावरगावकर या ठिकाणी आहे। बाळासाहेब पाटील, आपण समर्थ अर्बन बँक या ठिकाणी जनतेच्या हितासाठी काढलं, कसा प्रतिसाद होता? सर्वप्रथम समर्थ अर्बन बँकेच्या सर्व सभासदांचं, ठेवीदारांचं, खातेदारांचं, कर्जदारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी 1 वर्षामध्ये आम्हाला समर्थ बँकेला समर्थ साथ दिली। त्यामध्ये वर्धापन दिनाच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि भोकर तालुक्याच्या दुर्गम भागामध्ये बँकेची स्थापना करावी असा आमचा सर्वांचा संचालक मंडळाचा मनोदय होता। त्या माध्यमातून 1 डिसेंबर 2023 रोजी त्या ठिकाणी या बँकेची स्थापना झाली आणि बँकेची सुरुवात मोठ्या थाटात या ठिकाणी सुरुवात केली। आणि या 1 वर्षामध्ये बँकेला चांगले ठेवीदार, कर्जदार, सगळे चांगले खातेदार या ठिकाणी संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नामुळे व सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी मिळाले। आणि त्या माध्यमातून गेल्या 1 वर्षामध्ये चांगलं काम संचालक मंडळाच्या माध्यमातून बँकेचं दौडदौड या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे। दुर्गम भाग असला तरी भोकर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणजे त्यांचं जीवनमान उंचावं त्या पद्धतीने समर्थ बँकेची सुरुवात त्या ठिकाणी झाली। आणि या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये असेल, शहरामध्ये असतील, त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी आम्ही त्या समर्थ बँकेच्या माध्यमातून केली। आणि येणाऱ्या काळामध्ये समर्थ बँक भोकर तालुक्यामध्येच होईलच चांगली, पण येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये या शाखेची शाखा विस्तार करण्याचा सुद्धा मनोदय समर्थ बँकेच्या संचालक मंडळाने या ठिकाणी ठेवलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये समर्थ बँक समर्थपणे आपल्या भोकर तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यरत राहील याचा मला या ठिकाणी आत्मविश्वास या ठिकाणी आहे। हे होते समर्थ बँकेचे संस्थापक अध्यक्ष, या परिसराचे लोकनेते बाळासाहेब पाटील रावरगावकर। धन्यवाद। नमस्कार, मी दिनेश मुदोळकर, प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत।